मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज आपण बायपोलर डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. तुम्हाला तो आहे का किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणाला हा डिसऑर्डर आहे का आणि असल्यास तो कसा ओळखायचा हे आपण आज बघणार आहोत. तर 2-3 दिवसात जी एक बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये एक मुलगी, भारतीय मुलगी हरवली आणि तिला बायपोलर डिसऑर्डर होता असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपण बायपोलर डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय हे पाहूया. तर बायपोलर डिसऑर्डर हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या मानसिक आजाराने ग्रस्त असणारी व्यक्ती ही सहसा 2 प्रकारच्या मूडमधून जाते. म्हणजे कधीही या व्यक्तीला आनंद आहे असं वाटतं, खूप जास्त आनंदाने भरलेली असते, ऊर्जेने भरलेली असते, तर कधी कधी अत्यंत उदास मूडमध्ये असते. तर असे 2 प्रकारचे, 2 टोकाचे, अत्यंत आनंद आणि अत्यंत दुःखी उदासी असे 2 टोकाचे मूड या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात. आणि या विकाराने त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही खूप जास्त आहे असं लक्षात आलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल तर हनी सिंग ह्याला सुद्धा हा बायपोलर डिसऑर्डर होता. हनी सिंगला बायपोलर डिसऑर्डर तो त्याच्या यशाच्या कारकिर्दीत असताना, म्हणजे कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याला या मानसिक विकाराने ग्रासलेले होते असं तुम्हाला माहीतच असेल. तर बायपोलर डिसऑर्डर जेव्हा त्याला झाला, जेव्हा ते डिटेक्ट झाला, त्याच्यानंतर सगळं काही खाली कोसळलं, लोकांसमोर येण्याची भीती वाटायला लागली असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधून सावरण्यासाठी त्याला जवळपास 5 वर्ष लागली. यासाठी हनी सिंगला 7 डॉक्टरांची मदत घ्यावी लागलेली आहे. तर आता आपण पाहूया की बायपोलर डिसऑर्डर का होतो. तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार बायपोलर डिसऑर्डर हा 73 ते 93% लोकांमध्ये अनुवंशिक आहे. म्हणजे जर त्या फॅमिलीमध्ये तसा बॅकग्राऊंड असेल, त्यांच्या आई वडिलांना, आजी आजोबांना कोणाला तरी तो आजार असेल, तर पुढच्या पिढीमध्ये तो जाण्याच्या शक्यता असतात असं आहे. त्यामुळे असा डिसऑर्डर असणाऱ्या लोकांनी ते पाहिलं पाहिजे. तर बायपोलर डिसऑर्डर हा बालपणामध्ये जर एखादी व्यक्ती ट्रॉमामधून, आघातामधून गेलेली असेल किंवा डोक्याला गंभीर दुखापत झालेली असेल किंवा अजून काही खूप मेजर एखादा आजार झालेला असेल तरीही हा होऊ शकतो. कधीकधी पर्यावरणामधील कोणताही मोठा बदल किंवा प्रदूषण यामुळेही बायपोलर डिसऑर्डर हा होऊ शकतो. बायपोलर डिसऑर्डरमध्ये 2 प्रकारचे रुग्ण असतात, खूप जास्त आनंद आणि खूप दुःखी. तर बायपोलर डिसऑर्डरचे सुद्धा 2 प्रकार आहे. एक आहे मॅनिक आणि दुसरा आहे डिप्रेसिव्ह. मॅनिक प्रकारामध्ये रुग्णाला खूप शक्तिशाली, खूप प्रतिभावान, खूप उत्साही वाटत असतं. मोठ्या मोठ्या गोष्टी आपण कराव्या, अशक्य वाटणारी गोष्ट ती व्यक्ती करायला लागते, अशक्य वाटणारी स्वप्न पाहते, त्यासाठी प्लॅन करते, जेवणाची, सेक्सची आणि आनंद मिळवण्याची क्रिया वाढते. खूप जास्त प्रमाणात जेवण, खूप जास्त प्रमाणात उपभोग घ्यावा ही जी काही टेंडन्सी जर कोणामध्ये वाढलेली तुम्हाला दिसली खूप जास्त प्रमाणामध्ये, तर तोही बायपोलर डिसऑर्डर असण्याचा प्रकार आहे. झोपण्याची गरज वाटत नाही, खूप काहीतरी हायपर ॲक्टिव्हिटी नावाची गोष्ट आपल्याला दिसते. एक असतो दुसरा प्रकार डिप्रेसिव्ह प्रकार. याच्यामध्ये काय होतं तर रुग्णाला खूप जास्त अशक्त, खूप लाचार, खूप असहाय्य वाटतं. आपल्याला कोणी मदत करणार नाही, आपण एकटं पडलेलं आहोत असं वाटतं. खूप झोप यायला लागते, उठल्यावर परत झोप यायला लागते, काहीच करावं वाटत नाही, उठावं वाटत नाही, परत परत झोपावं वाटतं. एकाग्रता कमी होते, निर्णय क्षमता कमी होते, खूप हळू बोलायला लागतो, खूप सगळं विसरायला लागतो असंही होतं. आता हा जो प्रकार आहे, अर्थातच कोणी असं केलं की लगेचच त्यांना बायपोलर असा शिक्का आपण देऊ नये. हे दोन्ही सिम्पटम्स जर तुम्हाला एक पूर्ण दिवसभर, कितीतरी आठवडे, फक्त दिवसभरच नाही तर खूप आठवडे, महिने, त्याच्यापेक्षा जास्त काळ जर असेल तर ती व्यक्ती या डिसऑर्डरने ग्रस्त असू शकते. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थनी दिलेले हे सगळे क्रायटेरिया आहेत. सामान्यपणे रुग्ण उन्माद आणि नैराश्याच्या घटनांनी ग्रस्त असतात. काही प्रकरणामध्ये रुग्णाला सायक्लोथीमियाचा सामना करायला लागतो. सायक्लोथीमिया म्हणजे आत्ता जे सांगितले मॅनिक आणि डिप्रेसिव्ह या दोन्ही स्थिती एकाच वेळेला उद्भवतात. म्हणजे रुग्ण कोणत्या एपिसोडमधून जात आहे हे शोधून निश्चितच अवघड होऊन जातं. म्हणजे अशा केसेस खूप कमी आहे, पण त्या असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की झटक्यात रुग्ण खूप जास्त आनंदी आहे आणि थोड्याच वेळात तो खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहे, खूप जास्त काय म्हणूया आपण निराश आहे. तर हा बायपोलर डिसऑर्डरवर जर उपचार करायचा असेल तर काय करता येईल ते आपण आता पाहूया. बायपोलर डिसऑर्डरवर उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाची सगळी माहिती असणं आवश्यक आहे आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊनच याच्यावर उपचार घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. सगळ्यात पहिल्यांदा एक शारीरिक तपासणी केली जाते, ज्याच्यामध्ये रुग्णामध्ये कोणत्या प्रकारचे मानसिक विकार दिसून येतात का हे पाहिलं जातं. त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांकडून मूल्यमापन केलं जातं. रुग्णाचा विचार, भावना, वर्तन याच्यामध्ये होणाऱ्या बदलांच्या पाहण्या केल्या जातात. मूड
चार्टिंग केलं जातं, झोपेचे नमुने, इतर दैनंदिन नोंदवल्या जातात आणि त्यानंतर याच्यावर जे काही आहे ते कन्क्लुजन केलं जातं. याच्यावर उपचार काय करतात तर बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारामध्ये औषध आणि थेरपी अशा दोन्ही प्रकारे उपचार केले जाऊ शकतात. रुग्णाची स्थिती जर खूपच जास्त गंभीर असेल तर औषधांनी नियंत्रित केली जाते आणि जर काउन्सिलिंगनीच फक्त होत असेल, काउन्सिलिंग करून समुपदेशन करून सांगून बोलून वागण्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही प्रकारे जे आहे ते याच्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. आता बायपोलर डिसऑर्डरपासून बरं होण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या मदत करू शकतात. तुम्ही जर याच्यातून जात असाल तर बघा, काही पदार्थ आहेत जसं बार्ली, बाजरी, कॉर्नफ्लोअर हे खाल्ल्याने थोडं तुमचा मूडमध्ये बदल झाल्यासारखा वाटू शकतो. मासे खाऊ शकतात, बिया, काजू, हर्बल टी, डार्क चॉकलेट या गोष्टी. असं म्हणतात की बायपोलर डिसऑर्डर असेल तर दारू, सिगरेट, ड्रग्स, दही, तळलेले पदार्थ याच्यापासून दूर राहायला पाहिजे, कारण ह्या गोष्टी तो जो तुमचा टेंडन्सी आहे ती वाढवते. बायपोलर डिसऑर्डरच्या उपचारामध्ये लाईफस्टाईल कसं असायला पाहिजे तर बॅलन्स्ड असायला पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, वजन आपलं खूप वाढणार नाही हे पाहिलं पाहिजे, कारण वजन वाढणं, व्यायाम न करणं, लाईफस्टाईल बॅलन्स्ड नसणं यामुळे सुद्धा या डिसऑर्डरच्या ज्या काही सिम्पटम्स आहेत, त्याचे जे काही म्हणूया आपण सिम्पटम्स आहेत जे दिसतात ते वाढलेले दिसतात. तर हे होतं बायपोलर डिसऑर्डर संबंधी. मला असं वाटतं की ही बेसिक माहिती आहे. अर्थातच याच्याविषयी अजून डिटेल माहिती तुम्ही मिळवायला पाहिजे. थांबूया. थँक्यू.